मूलभूत वैशिष्ट्ये आहेत ती अभ्यासायची आहे आणि त्या अनुषंगाने आपण या व्हिडिओमध्ये किंवा या प्रकरणामध्ये आपण सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य सुरू करूयात, ते म्हणजे लोकशाही. मित्रांनो, लोकशाही म्हणजे काय? तर एक साधी सरळ सोपी त्याची व्याख्या करूयात किंवा त्याचा अर्थ काढूयात. लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता असलेली शासन पद्धती म्हणजे लोकशाही. फार कठीण त्याला आपल्याला करायचं नाहीये. सोप्या शब्दामध्ये त्याला लक्षात ठेवायचंय. शाही म्हणजे सत्ता आणि लोक म्हणजे जनता. म्हणजे जनतेची सत्ता असलेली शासन पद्धती म्हणजे लोकशाही. ज्याच्यामध्ये आपण आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, शाही म्हणजे सत्ता हा शब्द लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे तर लोकशाही आहे म्हणजे लोकांची सत्ता असलेली शासन पद्धती आपल्याला दिसते. लोकांकडे खऱ्या भारताच्या राजकीय व्यवस्थेचे मूळ अधिकार दिले गेले म्हणजे राजकीय व्यवस्थेचा मूळ उगमस्थान जे आहे, मूळ स्रोत जे आहे ते म्हणजे जनता आहे आणि लोकशाही हे भारतीय राज्यघटनेचं मूलभूत वैशिष्ट्य मानलं जातं. मग आता भारताच्या व्यवस्थेमध्ये आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची एक तरतूद दिसते. ती म्हणजे जर लोकशाही प्रक्रिया आली आहे तर म्हटल्यावरती आपल्याला निवडणुका घेणं अपरिहार्य आहे, गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. म्हणजे भारताची निवडणूक प्रक्रिया आपल्याला त्यावेळेस सुरू करावी लागणार होती. म्हणजे भारताची निवडणूक आपल्याला घ्यावी लागणार होती. सार्वत्रिक निवडणूक लोकसभेची आपल्याला घेणं अपेक्षित होतं. मग या दृष्टिकोनातून जेव्हा भारताची राज्यघटना अंमलात येते, ती राज्यघटना 26 जानेवारी 1950 ला इम्प्लिमेंट झाली म्हणजे अंमलात आली, ती लागू झाली. त्यानंतर भारतामध्ये सगळ्यात पहिली सार्वत्रिक निवडणूक म्हणजे एकाच वेळी संपूर्ण भारतात झालेली निवडणूक, तिला आपण सार्वत्रिक निवडणूक म्हणतो. तर ती निवडणूक सगळ्यात पहिली निवडणूक झाली आहे मित्रांनो भारतामध्ये, ती झाली आहे 1952 मध्ये. 1952 मध्ये भारताच्या पहिल्या लोकसभेची निवडणूक घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण पहिल्या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय राहिलंय तोही संदर्भ आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे. काय म्हटलं आहे मग बघूयात आपण. बघा, भारतीय जनता ही सत्तेचे मूळ उगमस्थान आहे असा विचार संविधानकर्त्यांच्या मनात होता. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीपासूनच सर्व नागरिकांना मताधिकार दिला गेला म्हणजे मतदानाचा अधिकार दिला गेला. भारत हा पहिला असा देश आहे जेथे प्रौढ मताधिकाराच्या तत्वाचा वापर पहिल्या निवडणुकीपासूनच केला गेला. म्हणजे इतर राष्ट्रांच्या निवडणुकीसोबत आपण तुलना केली तर भारत हा जगातला पहिला असा देश आहे ज्याच्या पहिल्या निवडणुकीपासूनच भारतातल्या सगळ्या नागरिकांना प्रौढ मताधिकार दिला गेला म्हणजे मतदानाचा अधिकार दिला गेला असा संदर्भ आपल्याला तिथे दिसतो आहे. इंग्लंड, अमेरिका आणि इतर राष्ट्रांमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी मात्र वाट पाहावी लागली आहे. उशीर आपल्याला तिथे झालेला दिसतोय. पण भारतामध्ये सगळ्या 1952 पासूनच सगळ्या भारतीय नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला गेला होता. अनेक देशांमध्ये मतदानाची व्याप्ती हळूहळू वाढत गेली. मात्र भारतामध्ये हा मतदानाचा अधिकार स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, शिक्षित, अशिक्षित असा कुठलाही भेदभाव न करता सुरुवातीला नागरिकांच्या वयाची 21 वर्ष जर पूर्ण होत असतील तर सगळ्या 21 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला गेला आणि तो अधिकार मूळ राज्यघटनेमध्ये कलम 326 मध्ये 21 वर्ष वयासाठी देण्यात आला होता, ज्याला आपण प्रौढ मताधिकार म्हणतो. मग याच्यामध्ये आपण एक घटना दुरुस्ती केली आणि ती घटना दुरुस्ती होती मित्रांनो 61वी घटना दुरुस्ती 1989, ज्यामुळे मतदारांचं वय 21 वरून 18 वर्ष इतकं करण्यात आलेलं आहे. आणि मग 1989 नंतर भारतामध्ये वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला गेला. आता ही जी 61वी घटना दुरुस्ती आहे आपल्याला अगदी 2025च्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा दिसतेय. तर या अनुषंगाने हा महत्त्वपूर्ण संदर्भ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे लोकशाही हे भारतीय राज्यघटनेचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. मग याच्यातले काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत? सगळ्यात पहिले तर निवडणूक, सगळ्यात पहिले सार्वत्रिक निवडणूक भारतामध्ये 1952 मध्ये झाली.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की त्याच्यामध्ये जो प्रौढ मताधिकार दिला गेला तो 1952 पासूनच्या पहिल्याच निवडणुकीपासून भारतातल्या सगळ्या नागरिकांना दिला गेलेला आहे. ज्याच्यामध्ये स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, शिक्षित, अशिक्षित असा कुठलाही भेदभाव झालेला नाहीये. आणि मूळ राज्यघटनेमध्ये मतदारांचं जे वय होतं ते 21 वर्षाचं होतं. ते 21 वरून 18 वर्ष करण्यात आलं आणि त्यासाठी एक महत्त्वाची घटना दुरुस्ती झाली आहे. ती झाली आहे 61वी घटना दुरुस्ती 1989 ज्याने मतदारांचं वय 21 वरून 18 वर्ष केलंय. तर हा संदर्भ आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, हा लक्षात ठेवा.